नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ इंदलकर। आज आपण तिसऱ्या भागामध्ये गूगल क्लासरूममधील स्ट्रीम हा ऑप्शन कसा वापरायचा याविषयी माहिती पाहूया। हे गूगल क्लासरूमचं इंटरफेस ओपन झालेलं आहे। क्लास 7 आपण तयार केलेला होता आणि यामध्ये खालील बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये स्ट्रीम हा ऑप्शन आहे। या स्ट्रीम या ऑप्शनमध्ये आपण टाईप करून क्लासला माहिती पाठवू शकतो। जसं आता मी या ठिकाणी टाईप करतोय, गुड मॉर्निंग क्लास। सर्व विद्यार्थ्यांना हा गुड मॉर्निंग क्लास मेसेज पाठवला की आपण विद्यार्थ्याच्या लॉग मध्ये जाऊन बघू शकतो की हा मेसेज आलेला आहे का। हा पहा, गुड मॉर्निंग क्लास हा मेसेज या ठिकाणी आलेला आहे। आता केवळ मेसेजच पाठवू शकतो असं नाही, तर आपण या व्यतिरिक्त फोटो, व्हिडिओ या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाठवू शकतो। आपण बघूया की आपण फोटो आणि व्हिडिओ कशा पद्धतीने पाठवू शकतो। तर मी टीचरच्या क्लासमध्ये गेलेलो आहे आणि या ठिकाणी आपण स्ट्रीम या ऑप्शनमध्ये जाणार आहोत। स्ट्रीम ऑप्शनमध्ये गेल्यानंतर स्ट्रीम ऑप्शनमध्ये आपण विद्यार्थ्यांशी शेअर विथ क्लासमध्ये गेल्यानंतर वरील कोपऱ्यामध्ये आपल्याला एक पिन सारखं बटन दिसतं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन्स आहेत। आपण गुगल ड्राईव्हवर जर काही माहिती ठेवलेली असेल तर गुगल ड्राईव्हचा वापर करून आपण त्या ड्राईव्हवरील माहिती आपण इथं अपलोड करू शकतो। आपण एखाद्या यूट्यूब व्हिडिओची लिंक या ठिकाणी देऊ शकतो। आपल्या मोबाईलमध्ये एखादी PDF स्वरूपाची फाईल किंवा फोटो या फाईल या ऑप्शनमधून आपण या ठिकाणी देऊ शकतो। एखादा लाईव्ह फोटो तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता आणि तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा पाठवू शकता। आता आपण बघूया यामध्ये कशा पद्धतीने आपण पाठवू शकतो। सर्वप्रथम आपण ड्राईव्ह या ऑप्शनचा वापर करून बघूया। ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ड्राईव्हवर असणाऱ्या माहितीपैकी काही माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता। जसं मी टाइप्स ऑफ हिस्ट्री हे केलेलं आहे। खालील उजव्या कोपऱ्यात सिलेक्टवर क्लिक करायचं आणि इथं तुम्ही त्याची काय माहिती पाठवलेली आहे हे लिहू शकता। टाइप्स ऑफ हिस्ट्री या ठिकाणी मी सेंड केलेले आहे क्लासला। विद्यार्थ्याच्या क्लासमध्ये जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी शेअर केलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। हे पहा, टाइप्स ऑफ हिस्ट्री ओपन केल्यानंतर तुम्हाला ही PDF फाईल या ठिकाणी टाइप्स ऑफ हिस्ट्रीची ओपन झालेली दिसेल। म्हणजे ड्राईव्हवरून आपण एक इमेज या ठिकाणी पाठवली। तसं स्ट्रीम या ऑप्शनमध्ये आपण आणखी काय पाठवू शकतो बघूया। स्ट्रीम या ऑप्शनमध्ये आपण गेल्यानंतर लिंक या ऑप्शनवर जाऊया। तर लिंक या ठिकाणी आपण या ठिकाणी ॲड करू शकतो। तर ही लिंक ॲड करण्यापूर्वी आपल्याला हे मिनिमाइज करावं लागेल आणि यूट्यूबवर जावं लागेल। यूट्यूबवर गेल्यानंतर मी माझ्या पहिल्या तयार केलेल्या व्हिडिओची लिंक, गुगल क्लासरूम पार्ट 1 ची लिंक या ठिकाणी पाठवणार आहे। बघूया कशी पाठवता येईल। नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ इंदलकर, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली। कॉपी लिंक म्हणा शेअरमधून आणि आपण गुगल क्लासरूममध्ये जाणार आहे। ॲड लिंकच्या ठिकाणी प्रेस करून धरा, पेस्ट म्हणा, ॲड म्हणा। कशाची लिंक आहे हा हे तुम्ही इथं टाईप करू शकता, गुगल क्लासरूम 1 आणि सेंड करा। बरोबर, त्याचबरोबर आपण लिंक हा ऑप्शन बघितल्यानंतर आपण बघूया फाईल हा ऑप्शन। फाईल ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणाऱ्या माहिती तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता। यासाठी इमेज पाठवू शकता, एखादा ऑडिओ पाठवू शकता, व्हिडिओ पाठवू शकता किंवा एखादं डॉक्युमेंटसुद्धा पाठवू शकता। आपल्याकडे जे माहिती तुम्ही अगोदर तयार करून ठेवाल त्या माहितीपैकी कोणतीही माहिती तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवू शकता, जेणेकरून ते फोटो पाहून विद्यार्थी आपल्याला काही प्रश्न विचारू शकतात। मी तुम्हाला आता श्री गणेशांचा फोटो पाठवतो।
श्री गणेश सेंड म्हणा. म्हणजे आपण ड्राईव्हवरून सुद्धा फाईल पाठवली, आपण आपल्या मोबाईलमध्ये असणारी फाईल पण पाठवली. त्याचबरोबर आता आपण स्ट्रीम या ऑप्शनमध्ये लिंक पण पाठवली, एखादा फोटो पण पाठवू शकतो. जसं आता तुम्हाला वाटतं की एखादा फोटो पाठवायचा आहे, तर तुम्ही एखादा फोटो विद्यार्थ्यांना पाठवू शकता. हा फोटो आहे, हा फोटो मी या ठिकाणी घेतला आहे. या फोटोविषयीची माहिती तुम्ही इथं टाकू शकता, सेंड करू शकता. बरोबर. आता स्ट्रीम या ऑप्शनमधील आणखी एक ऑप्शन तो म्हणजे रेकॉर्ड व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओ तुम्ही एखादा डायरेक्ट रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठवू शकता. जसं आता मी या ठिकाणी एक रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करतो आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, छोटासा व्हिडिओ तयार केला आहे आणि हा व्हिडिओ मी ह्या क्लासरूममध्ये पोस्ट करत आहे. हा व्हिडिओ आलेला आहे वर्क असं टाईप करूया आणि पाठवूया. पहा, म्हणजे आज स्ट्रीम या ऑप्शनमधून आपण व्हिडिओसुद्धा पाठवला. तर हे पाठवलेली सगळी माहिती आपण आली का ही विद्यार्थ्याच्या क्लासमध्ये जाऊन बघूया. क्लास 7मध्ये मी विद्यार्थ्याचा ओपन केलेला आहे क्लास. पहा, आपण कोणकोणती माहिती पाठवलेली होती इथं बघूया. सुरुवातीला आपण टेक्स्ट मेसेज पाठवलेला होता, तो इथं आलेला आहे. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ हिस्ट्रीची इमेज पाठवलेली होती, ही इथं आलेली आहे. त्यानंतर आपण गुगल क्लासरूमवर मी केलेला पहिल्या व्हिडिओची यूट्यूबची लिंक पाठवली होती. ही यूट्यूबची लिंकसुद्धा इथं पाहायला मिळते. तिथून विद्यार्थी तो व्हिडिओ लिंकवर जाऊन पाहू शकतात. श्री गणेशाचा एक फोटो मी पाठवला, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये असणारा, तोही इथं आलेला आहे. एका लाईव्ह फोटो, म्हणजे फोटो लगेच घेऊन पाठवायचा आहे, तर तो एक फोटो मी या ठिकाणी पाठवलेला आहे, तोही इथं आलेला आहे. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हटलं होतं आपण, तर व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा डायरेक्ट करून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता. हेही विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण केवळ स्ट्रीम या ऑप्शनमधून वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती विद्यार्थ्यांशी शेअर करू शकतो. आपण स्ट्रीम या ऑप्शनमधील वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती पाहिली. पुन्हा एकदा रिकॅप करूया. क्लासरूममध्ये स्ट्रीम या ऑप्शनमध्ये आपण ड्राईव्हवरून फोटो कसा पाठवायचा, यूट्यूबची लिंक कशी पाठवायची, मोबाईलमध्ये असणारी फाईल म्हणजे ती इमेज, डॉक्युमेंट, व्हिडिओ कशी पाठवायची, एखादा डायरेक्ट फोटो घेऊन कसा पाठवायचा आणि रेकॉर्ड करून व्हिडिओ कसा पाठवायचा, या सर्व गोष्टी आपण स्ट्रीममध्ये विद्यार्थ्यांशी चॅटिंगमध्ये गुगल क्लासरूमवर पाठवू शकतो. आपण आज स्ट्रीमविषयी माहिती पाहिली. पुढील भागामध्ये आपण क्लासवर्क याविषयी माहिती पाहूया. धन्यवाद.